घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एका टेस्टी आणि क्रिस्पी चकलीची रेसिपी. खूप चकलीची रेसिपी बघितली आहेत मी, पण ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. काय कुरुम कुरुम आहे हे मी तुम्हाला दाखवते एकदा. हे बघा. तुम्ही बघितला ना, खरंच किती क्रिस्पी होत आहे. तर चला मग सुरू करूया आजची रेसिपी. नमस्ते, मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चकली. तर चकली बनवायसाठी मी इथं घेतलेलं आहेत 1 कप खवा आणि 1 कप डाळगा. म्हणून भाजून घेऊया. आपण कढाई ठेवलेले आहे, फुटाणा घालूया आपण. डाळगा बी म्हणतात ह्याला. हलवत भाजून घ्यायला, लई भाजायचं नाही, थोडंसं. आता ह्याच्यातच फवं घालूया आपण. ह्याला मी चांगलं भाजून घेऊया. भाजलेला आहे. जरा असं हात लाव द्यायला आलं म्हणजे बघा, हे हात लाव द्यायला आलंय. आता काढून घेऊया ह्याला. लई बी भाजू नका, मध्यम भाजायचं. आता बंद करून घेते आणि याला थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेऊया आपण. थंड झाले, मिक्सरला लावून घेते. थोडं लावूया मिक्सरला. बारीक केले, चाळून घेते. मी बारीक करून घेतलंय सगळं मिक्सरला, फवा आणि डाळगा. आता आपण पुढे वळूया. कढाई ठेवलेली आहे गॅसवर, घेते. आता ह्याच्यात बटर घालूया कढाईमध्ये. कढाई तापलेले आपले. 2 कप पाणी ओतलंय. मीठ 1 चम्मच, 1 चम्मच जिरा, पांढरं तीळ पाण्यात हलवून घेते. शिजलंय. आता आपले पीठ ओतून घेऊया. हलवून घेऊया, सगळं मिक्स करूया पिठामध्ये. पाण्याला हलवून घेऊया सगळं. बघा, सगळं मिक्स केलंय मस्त मी. 2 मिनिट आता ह्याला आपण वाफ देऊया. 2च मिनिट वाफ देऊया ह्याला. बघा, 2 मिनिट झालेलं आहे, वाफ दिलेलं आहे आपलं. गॅस बंद करून पिठाला एका काढून घेते. बुट्टीच म्हणते. आता पीठ थोडंसं थंड झालंय, मळून घेऊया ह्याला आपण. चांगलं असं मळून घ्या पीठ. थोडं थोडी वतून पीठ मळून घ्या. मळून झालेलं आहे आपलं. आता बनवायला सुरू करूया आपण. हे घेतलाय मी चकलीचा साचा. तेल लावून घेऊया सगळीकडे हाताने, म्हणजे काय आहे, चिटकत नाही पीठ ह्याला. साशाला चकली का साशा घेतलाय. त्यातला एक गोळा तोडूया गॅस करून. भरून घेऊया ह्याच्यात. घेऊया. हे पा असं भरून घ्या. पाडून घेऊया. बघा, बघू शकता इथं. बघा, मस्त झाली आपली चकली पहिली.
चकली पडायला आले आपले. बघा एवढ्या चकल्या करून घेतल्या, त्या साईडला मी ठेवलेलं आहे. तेल तापायला लागले, आपण भाजून घेऊया चकली. तेल तापलेलं आहे, चकली सोडूया. असं मस्त भाजायला आली आपली चकली. फिरवून घेऊया ह्याला. बघा कशी मस्त झालेली आहे चकली आपली. गॅस कम करून भाजा, मध्ये चांगले भाजतील कुरकुरीत आपले. नाहीतर गॅस फुल करून भाजलं म्हणजे वरनं लाल होतं आणि आतनं भाजत नाही चकली. तर गॅस कमी करून भाजा. त्याला प्लेटात बघा किती मस्त झाले चकली. तर हे बघा फ्रेंड्स, आपले टेस्टी चकली बनवून रेडी झाले आहेत. तुम्ही बघू शकता. मी अजून पण बनवायला आले. तर तुम्हाला हे चकलीची रेसिपी कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तुम्हाला असं नवीन रेसिपी पुन्हा एकदा नवीन घेऊन येईल संध्याकाळी 6 वाजता दररोज. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्याकडेच जाईल. तर हे तुम्ही बघू शकता की किती छान आपले असे क्रिस्पीचे आपले चकली बनवून रेडी आहेत. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.